मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या 5 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि कालच्या शासनाने मान्यता दिल्यानंतर ते उपोषण स्थगित करण्यात आले। खरं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने दिलेल्या तीन GR नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। मात्र तरीही प्रश्न याबाबत उपस्थित आता सध्या होत आहेत। खरं तर यामधून मराठाला आरक्षण नक्की मिळू शकतं का? नेमकं हैदराबाद गॅझेट मध्ये काय आहे? यामधून मराठ्याला आरक्षण मिळू शकतं का? आणि याच्या पुढे जाऊन खरं तर हे आरक्षण टिकणार आहे का, असे प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत। आता आपल्यासोबत याच संदर्भात चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काल शासनाने निर्णय दिल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आहे, खरंच आरक्षण मिळालं का? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं कालचं सन्मानपूर्वक उपोषण मागे घेण्यात आलं, तेही माननीय हायकोर्टाच्या रेट्यामुळे। काय मागणी होती आमची? 27% OBC कोट्यामधनं मराठा आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांना सरसकट मराठा आरक्षण द्या, मातृसत्ताक पद्धती आम्हाला अवलंबायला परवानगी द्या, या आमच्या मागण्या होत्या। कालच्या शासन निर्णयामध्ये या मान्य झाल्या का? त्या अजिबात मान्य झाल्या नाहीत। मग काय कमवलं आम्ही? कालचा निर्णय हा महाराष्ट्रातील मराठवाडा या रिजनसाठी होता आणि तो हैदराबाद निजामाच्या गजेटेडच्या संदर्भामध्ये होता। वास्तविक एखादं आरक्षण म्हणजे OBC आरक्षण आहे, हे OBC आरक्षण समजून घ्यायचा प्रयत्न करा। राज्यघटनेमध्ये एकच आरक्षण आहे, अनुसूचित जाती आणि जमाती। आणि या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15(4) आणि 16(4) मध्ये समाजामध्ये ज्या जाती समूह हे जे प्रवाहापासून पाठीमागे पडले त्यांना प्रवाहाबरोबर आणण्यासाठी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो, ती अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये आरक्षण ते 15(4) आणि 16(4) खाली दिलं जातं। जे सामाजिक दृष्ट्या आणि जे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणून सोडण्यासाठी केलेला शासनाचा प्रयत्न म्हणजे या टाईपचं आरक्षण। आताच तुम्ही बोललात की खरं तर मनोज जरांगेंची मागणी अशी होती की सरसकट मराठ्यांना हे आरक्षण मिळलं पाहिजे। मात्र काल जो निर्णय झाला आहे तो मराठवाड्याला लागू आहे। कुठं तर मनोज जरांगेंची मागणी मागे पडली अशी वाटते। मनोज दादा आणि आम्ही आणि महाराष्ट्रातला सर्व मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत। एकदा छत्रपतींचा इतिहास तपासून पहा। छत्रपतींनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये एकाच वेळेला एकाच युद्धामध्ये सर्व किल्ले जिंकले नाहीत, एक किल्ला जिंकत गेले। हीच रणनीती मनोज दादांनी अवलंबली आहे। एकाच युद्धामध्ये एकाच उपोषणामध्ये मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकत नाहीत। आपण जर गेल्या 5 दिवसांमधील त्यांच्या मुलाखती बघितल्या तर ते म्हटले स्पष्ट की अनेक टप्पे या आंदोलनामध्ये आहेत। कालचा जो उपोषणाचा टप्पा होता तो त्यापैकी एक होता आणि त्या टप्प्यामध्ये गेले 4 महिन्यापेक्षा जास्त काळ मराठवाड्यामध्ये निजामाचा जो हैदराबाद गजेटेड अंमलबजावणी करायची होती ती पिछाडीस पडली होती। ती कालच्या मुंबईच्या कूच आम्ही जी केली त्यामध्ये ती होऊ शकली, म्हणजे तसा तो विजयच आहे। एक टप्पा आम्ही विजय केला, एक किल्ला आम्ही जिंकला, पुढचा किल्ला जिंकण्यासाठी आम्ही आगीकूच करणारच आहोत। आताच तुम्ही म्हणालात की मराठवाड्याला हैदराबाद गॅझेट लागू झालंय, मात्र हैदराबाद गॅझेट मध्ये नेमकं काय आहे आणि याबाबत आरक्षण काय सांगतं? एक बघा की सगळा याचा केंद्रबिंदू मराठा आरक्षण आणि तरतुदी समजून घ्यायचे असतील तर इंदिरा साहनी खटल्याचा निकाल वाचला पाहिजे। इंदिरा साहनी खटल्याच्या निकालानंतर या देशामध्ये ओबीसी आरक्षण आली। इतर मागासवर्ग म्हणजे काय? राज्यघटनेमध्ये SC STचं आरक्षण आहे, म्हणजे अनुसूचित जाती जमातीचं। ती सोडून जेवढी काही आरक्षण या देशामध्ये आहेत त्याला इतर मागासवर्ग म्हणतात, जो इंदिरा साहनी खटल्यानंतर आला। इंदिरा साहनी खटल्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये OBC म्हणजे कमिशन फॉर्म झालं पाहिजे, OBCच्या त्या राज्याच्या OBC या याद्या झाल्या पाहिजेत आणि त्या यादीमध्ये इंग्रजीमध्ये त्याला इन्क्लुजन म्हणतो, समावेश होण्यासाठी ज्या काही प्रमाण आहेत ती प्रमाण इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्देशित केली गेली, ज्याच्यामध्ये
सामाजिक मागासपण पाहिजे, आर्थिक मागासपण पाहिजे, शैक्षणिक मागास पाहिजे, ह्या सर्व असल्याशिवाय त्या यादीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. मग आता प्रश्न असा उद्भवतो की अशा प्रकारच्या आरक्षणाला निजामाचं गजेटियर कसं उपयोगी पडणार. निजामाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या राज्यात त्यांच्या संस्थानामध्ये जे 12 जिल्हे होते त्यामध्ये आत्ताचा महाराष्ट्रातले काही जिल्हे त्यात येतात आणि त्याच्या गजेटियरमध्ये त्यावेळी झालेली जातनिहाय जनगणना आणि प्रत्येक जातीची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती याचा संपूर्ण उल्लेख आहे. त्या निजाम गजेटियरमध्ये असं म्हटलं होतं की कुणबी आणि मराठा हे वेगळे नसून ते एकच आहेत. ते एकच आहेत, हे भुजबळांनी समजून घ्यावं. हे एकच आहेत आणि पुढे मग असं गजेटियर म्हणतो की कुणबी आणि मराठा एक आहेत, ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. यासाठी यत्न पूर्ण करायच्या ओबीसी मध्ये येण्यासाठी म्हणूनच निजामाचं गजेटियर मराठा आरक्षणांना, मराठवाड्यातल्या लोकांना उपयोगी पडणार आहे. यासोबतच आता हैदराबाद गॅजेट सोबतच सातारा गॅजेटची देखील इथं चर्चा झाली. यामध्ये नेमकं काय आरक्षण? सातारा गजेट हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी म्हणजे जे शेती करतात ते कुणबी आणि मराठा हे काही वेगळे नाही, ते एकत्रच आहेत आणि ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. पुन्हा मी सांगतो, याच अटीच्या जोरावर मराठ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी यादीमध्ये प्रवेश मिळू शकेल. खरं तर मनोज जरांगेंनी असे अनेक लढे उभे केले, आझाद मैदान देखील गाजवलं, मात्र गेल्या वेळेस शासनाकडून फसवणूक झाल्याचं बोललं गेलं. यावेळेस देखील अशी फसवणूक झाल्याचं बोललं जात आहे. काय सांगता याबद्दल? अरे वाशी ज्यांनी महाराजांच्या पदस्पर्श घेऊन शपथ घेतली ते एकनाथजी शिंदे या 5 दिवसामध्ये आझाद मैदानावर फिरकले नाहीत आणि आम्ही हरलो नाही, जारंगे हरले नाहीत. टप्प्याटप्प्याची लढाई आहे. अरे वाशीत तुम्ही आम्हाला फसवलं, वाशीत तुम्ही आम्हाला रोखलं, तुमच्या नाकावर टिचून सर्वसामान्य गरीब मराठा 30 दिवसाचं राशन घेऊन, पाणी घेऊन मुंबईमध्ये घुसला. मुंबई ही मराठ्यांचीच आहे आणि महाराष्ट्र हा मराठ्याचाच आहे. हे आम्ही मुंबईकरांना, या राज्यकर्त्यांना आम्ही दाखवून दिलं. हेच आमचं यश आहे. आता मनोज जरांगेंनी कितीतरी वर्ष झालं हा लढा लढत आहेत. आता अंतिम टप्प्यामध्ये मराठवाड्याला न्याय मिळालाय, अजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे न्याय द्यायचा आहे. मनोज जरांगेंनी उभा केलेला लढा कुठेतरी मागं पडत आता चालल्याचं पण दिसत आहे. हे आता याबाबत काय सांगताय? चुकीचं परसेप्शन आहे हे की मगाशी म्हटलं की महाराजांनी एकाच दिवशी सगळे किल्ले जिंकले नाहीत ना, एक किल्ला जिंकला ना आम्ही. काही वेळा महाराज 4 पावलं पाठीमागे चालते. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगेंना मावळे बांधावे लागणार आहे. मावळा एकही मावळा बर्नोद दादापासून बाजूला झालेला नाही. मी कोल्हापूर राहतो, माझ्यापासून 800 किलोमीटर मनोज दादा आहे. मी पूर्वी सुद्धा मनोज दादाच्या नेतृत्वाखाली काम केले, आजही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की महाराष्ट्रातल्या शेवटच्या मराठ्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज दादा कोल्हापूरच्या भाषेमध्ये या शासनाला सुट्टी देत नाही. तर आताच आपल्यासोबत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर होते. एकंदरीतच मराठा आरक्षणाबाबत ज्या काही प्रश्न आहेत त्याबाबत आपण चर्चा देखील केली आणि जे काही शंका होते त्या देखील आपण त्यांच्याकडून सध्या आहे ते जाणून घेतलं आहोत. खरं तर काल उपोषण मागे घेण्यात आलं आणि ह्या आंदोलनातला, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातला महत्वाचा टप्पा आणि पहिला टप्पा होता. असे अनेक टप्पे करत असे मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम हे मनोज जरांगे करतील असा विश्वास देखील त्यांनी आता व्यक्त केला आहे. मात्र अजून देखील मराठा आरक्षणाबद्दलचा हा जो मुद्दा आहे तो असाच राहणार आहे आणि शेवटपर्यंत पाहावं लागेल की नेमकं मराठा आरक्षणाबाबत शेवटचा निर्णय काय असणार आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.